नाव होतं? माझं नाव जनार्दन आहे. जनार्दन, काय सांगाल, 3 महिन्यात मराठी नाही आली तर कारवाई चालू केलेली, तेव्हा काय वाटत होतं तुम्हाला? नाही, शासनाने जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरुद्ध काय आपण बोलणार नाही. पण मी तर इथं 45 वर्षापासून राहतो आहे. मला काही टेन्शन नाही आहे. मी शाळा इथंच शिकलेलो आहे आणि इथंच व्यवसाय करतो आहे, इथंच जगतो आहे आणि बाकी इतर काही सांगायचं नाही आपल्याला. आणि जे कायदा जे शासन जे निर्णय घेणार ते व्यवस्थित घेणार. आता 1 वर्षाची अजून मुदत वाढ दिलेली आहे. आता मराठी आली नाही तर 1 वर्ष कारवाई होणार नाही असं सांगितलं आहे. मग काय आवाहन कराल? पण काही हे नाही आहे. पण जे व्यावसायिक मराठी आहे, जे आपण पॅसेंजरशी जे बोलतो आहे ते तर सरळ आपल्याला थोडंफार तर मराठी यायलाच पाहिजे. बस एवढंच आहे, अजून काही नाही. आता मुख्यमंत्र्यांनी जे 1 वर्षाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे मराठी शिकण्यासाठी, कसे आभार मानाल आणि काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो आहे. पण ज्या रिक्षा चालकांनी शिकलेला नाही आहे तो शिकायचा अजून अभ्यास करणार, अजून त्यांना अजून वेळ दिलेल्याबद्दल शासनाला मी धन्यवाद करतो आहे. आणि माझं तर जन्म इकडचा आहे, मी व्यवसाय पण इथंच करतो आहे, शाळा पण इथंच शिकलेला आहे. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवढं व्यावसायिक मराठी यायला पाहिजे तेवढं आपल्याला येतं. रिक्षा चालवताना जो त्रास होता की मराठी येत नाही तर कारवाई करणार असं सांगत होते, तेव्हा कसं वाटायचं? आणि आता 1 वर्ष वाढून दिलं आहे मराठी शिकण्यासाठी. हे चांगलं शिकायला पाहिजे, सगळ्या माणसांनी यायला पाहिजे मराठी लोकांना पण. आता आम्ही काय कोणत्याही पॅसेंजरला विचारतो मराठीत बोला, पॅसेंजर लोकांनी आम्हाला विचारलं पाहिजे मराठीमध्ये. सगळे जास्त हिंदीमध्ये बोलतात. सगळे मराठी शिका, आमचं मान्य आहे मराठी शिकायला पाहिजे माणसांनी. आता 1 वर्षाचा वेळ आहे, आता कारवाई होणार नाही. 1 वर्षापर्यंत आता कारवाई होणार नाही मराठी शिकण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर चांगलं शिकायला पाहिजे. नाही होणार कारवाई तर शिकून घ्या सगळ्यांनी. त्यांना वेळ दिला आहे, शिकून घ्या तुम्ही लोग. हाँ, अभी तो वो सरकार ने अभी सालों भर का मुद्दत दे दिया है. उसके लिए और लोग सीखेंगे, और लोगों को सुविधा बढ़ेगी, सीखने की सुविधा बढ़ेगी, और लोग कोचिंग करेंगे, क्लासेस लेंगे. कोई यहाँ रहेगा, वहाँ रहेगा, सभी लोग आके अपना मराठी भाषा पे प्रोत्साहन देंगे. अभी जो बताएगी कि जिस तरह ग्राहक रहेगा या आप रहेंगे, कई लोग अभी जल्दबाजी में कुछ मराठी सीखे, इसका फ़ायदा होगा अभी? हाँ, फ़ायदा तो होगा. अभी लोगों को साहस मिल गया, टाइम मिल गया, अभी सभी लोग उत्साह से सीखेंगे. मराठी नहीं आती करके कार्रवाई शुरू हुई थी, तब क्या लग रहा था आपको? नहीं, तब तो बहुत ख़राब लग रहा था. अभी हम लोग मराठी सीख रहे हैं, तो उसका प्रमाण पत्र भी ले आए हैं हम लोग. और जो काम चलाओ है जितना उतना आता है. जैसे आप कुछ भी बोलेंगे तो हम समझते हैं. गाड़ी के बारे में, बैठना चलना, दादा ताई माँ, ये सब हम लोग सीख लिए. मतलब ऐसा अभी दिक्कत नहीं है कि कोई सामने वाला क्या बोला और हम नहीं समझ पाए. बस बोलने के लिए थोड़ा ऐसा अटपट लगता है बस. तो क्या कहे कि अभी 1 साल और सीखने के लिए दिया है सीएम ने? ये तो अच्छी बात है. सीखेंगे और सीख लेंगे ऐसा लग रहा है. और क्या बताना चाहोगे कि महाराष्ट्र में इतर जो रिक्शा चालक है आपके साथ वाले, उनसे क्या गुजारिश करेंगे, पैसेंजर से क्या गुजारिश करेंगे? उनसे जितना हो सके मराठी. काय सांगाल, आता 1 वर्षाची मुदत हे अमराठी लोकांना मिळालेली आहे, त्यामुळे काही कारवाई होणार नाही असं देखील ते सांगतात. हे की माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे अमराठी रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना असं कळालं आहे की आता एक वर्षाची मुदत दिलेली आहे, त्याचे आम्ही अभिनंदन करतो. आता 1 वर्ष दिलं आहे तर आमचं विनंती सगळं जे मराठी रिक्षा चालक आहे त्याने आता 1 वर्ष झाले, 1 वर्षामध्ये तरी मराठी शिकावं, काय मराठीचा अभिमान बाळगावा. कारण की मुख्यमंत्र्याची काही संघटनांनी त्यांनी आज भेट घेतली मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची, आणि मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलं का पुढील 1 वर्ष कुठल्या प्रकारची त्या अमराठी रिक्षा चालकांना कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही. त्याचा आम्ही आभारच व्यक्त करतो. जो अमराठी रिक्षा चालक आहे त्याती 1 वर्षामध्ये आपली मायबोली मराठी भाषा जरूर शिकवून घ्यावे, हीच नम्र विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.